धन्यवाद करूया सर्वांना. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज बघू प्रियांनो, जिवंत परमेश्वराचं जिवंत वचन या ठिकाणी काय सांगतं. समजणं शिकणं खूप गरजेचं आहे. आणि आपला आजचा जो विषय आहे तो विषय आहे पृथ्वीवरील ज्या भाषा आहेत त्यांचा जन्म कुठून आहे ना, हे पण समजलं पाहिजे. ज्या या पृथ्वीवरती या इतक्या भाषा आहेत या कुठून आल्या, हे पण आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेस आम्ही एका प्रार्थनेसाठी गेलो होतो, मी माझे वडील गायकवाडांकर, त्या ठिकाणी विश्वास बसले होते, नवीन नवीन होते. ते बसल्या बसल्या त्यांनी म्हणले की पास्टर साहेब मी विचार करतोय की परमेश्वर किती महान आहे, या भाषा कुठून आल्या असतील. आज इतक्या भाषा बोलल्या जातात या पृथ्वीवरती, तर या कुठून आल्या असतील. त्यावेळेस त्यांना वचन सांगण्यात आलं होतं. तर मलाही असं वाटतं की आपल्या मंडळीला आणि बाकीच्या जे ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून बघतात त्यांनाही, ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यापर्यंत हे समजलं पाहिजे की या भाषा ज्या आहेत या आल्या कुठून, ते समजणं खूप गरजेचं आहे. कारण बायबलमध्ये प्रत्येक अशी वस्तू आहे, प्रत्येक अशा लिखित लिहून ठेवलेलं आहे की तुम्हाला काय खायचं, काय प्यायचं, कसं राहायचंय, प्रार्थना, उपवास, सगळ्या गोष्टी ज्या या पृथ्वीवर आतापर्यंत घडत चाललेल्या त्या सगळ्या गोष्टी त्यातल्याच एक मोठा आहे की या भाषा आल्या कुठून. तर आपण प्रियांनो, मी माझ्या मनाचं नाही तर बायबलच्या वचनाच्या आधारित मी सांगणार आहे. बघू आपण उत्पत्ती याचा 11वा अध्याय. उत्पत्ती याचा 11वा अध्याय मी वाचतो. ध्यान देऊन, लक्ष देऊन ऐका, एकही वचन मिस करू नका. समजणं गरजेचं आहे. कारण होतं काय, वचन ऐकताना सैतान झोप टाकतो. तर त्या झोपणाऱ्या सैतानाला आपण हाकलूया. आपण पुन्हा एकदा छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद माझ्या स्वर्गीय बाबा, मी प्रार्थना करतो आज जे वचन प्रभू तुझ्या लेकरांसाठी तू दिलंय माझ्या परमेश्वरा, स्वर्गीय बाबा, हे वचन प्रभू त्या सैतानाने चोरून आणि हिरावून घेता कामा नये. प्रभू परमेश्वरा, कुणालाही प्रभू विचारामध्ये पडू देऊ नको प्रभू. जो विचार टाकणारा सैतान, जो झोप घालणारा सैतान, मी येशूच्या नावामध्ये मी धमकावतो. हो पवित्र आत्माजी, आज प्रभू प्रत्येकाला जागा असू दे प्रभू आत्म्याने. स्वर्गीय बापा, हे वचन प्रभू परमेश्वर त्यांच्या हृदयामध्ये हे बीज प्रभू पेरलं जाऊ दे आणि ते मोठं प्रतिफळ घेऊन येणार. आमेन. ही प्रार्थना येशूच्या सामर्थ्य नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बघू प्रियांनो, आपण उत्पत्ती याचा 11वा अध्याय 1 ते 9 वचन आपला विषय आहे. पृथ्वीवरील भाषांचा जन्म हा कुठून. मी वाचतो. सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांना शिनार देशात एक मैदान लागले आणि तेथे त्यांनी वस्ती केली. ते एकमेकांना म्हणाले, चला आपण विटा करू, पक्क्या भरू. त्यांनी दगडाऐवजी वीट आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. मग ते म्हणाले, चला आपल्यासाठी एक नगर आणि एक गगनचुंबी शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. तेव्हा मानवपुत्र नगर व बुरुज बांधत होते हे पाहण्यास परमेश्वर उतरला. परमेश्वर म्हणाला, पहा, हे लोक एक आहेत, या सर्वांची भाषा ही एकच आहे. ही यांच्या कृत्यांची सुरुवात आहे आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्यास यांना कशानेही अटकाव येणार नाही, होणार नाही. तर चला आपण खाली जाऊ, त्यांच्या भाषेचा घोटाळा करू, म्हणजे यांना एकमेकांची भाषा समजणारच नाही. नंतर परमेश्वराने तेथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले. याप्रमाणे त्यांचे नगर बांधायचे नाही, म्हणून त्या नगराचे नाव बाबेल पडले. कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले. तर प्रियांनो, आपण पाहिलं या ठिकाणी हे पाहिलं की परमेश्वराने काय केलं, भाषांचा घोटाळा केला आणि सर्वप्रथम पृथ्वीवरती काय होतं, एकच बोली भाषा होती. पण प्रियांनो, आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या.
ज्या वेळेस पृथ्वीवरती भयंकर असं पाप निर्माण झालं, ज्यावेळेस आदामाचा परमेश्वराने मातीतनं तो मनुष्य घडवला, त्याच्यानंतर हव्याला घडवलं, आणि जेव्हा हा मनुष्य घडवला गेला त्याच्यानंतर काय झालं, पापच पाप वाढत गेलं. वचन असं सांगतं की या पृथ्वी तलावरती जेव्हा मुलींचा जन्म झाला तर स्वर्गदूत त्यांना पाहून काय झाले, त्यांच्या प्रेमात पडले. वचन सांगतं त्या स्वर्गदूतांनी काय केलं, या पृथ्वीवरती ज्या कन्या होत्या त्यांच्यासोबत लग्न केलं. मग विचार करा, पहिल्यापासून जे पाप जेव्हा चालू झालं त्याच वेळेस स्वर्गदूत सुद्धा त्यांनी सुद्धा पाप केले. म्हणून परमेश्वराला काय आलं, राग आला. परंतु ज्यावेळेस परमेश्वराची दृष्टी एका व्यक्तीवर पडली, त्याचं नाव होतं नोहा. वचन सांगतं की तो निरंतर देवाला घाबरून चालणारा, प्रार्थना करणारा आणि देवाचं भय बाळगणारा, त्याचं वचन ऐकणारा होता. तर प्रियांनो, तो एकच व्यक्ती असा होता की परमेश्वराची नजर त्याच्यावरती पडली आणि परमेश्वराने त्याला सांगितलं की मी काय करणार आहे, ही संपूर्ण पृथ्वी नष्ट करून टाकणार आहे. याच्यावरची जीवसृष्टी, मग त्याच्यामध्ये मानव आले, त्याच्यामध्ये सरपटणारे, त्याच्यामध्ये समुद्रातले प्राणी, पशु पक्षी, या सगळ्यांचा परमेश्वराने काय सांगितलं, मी नाश करून टाकणार. हालेलुया. समजतंय? तर प्रियांनो, ज्यावेळेस परमेश्वराने त्याला सांगितलं आणि परमेश्वराने त्याला एक तारू बांधायला सांगितलं, त्याने ती नाव बांधली. हालेलुया. झोपू नका कोणी, कारण वचन महत्वाचं आहे. ज्यावेळेस ती नाव बांधली त्यावेळेस परमेश्वराने त्याला सांगितलं, तुझी 3 मुलं, तुझ्या 3 सुना, तुझी पत्नी, टोटल 8, आणि प्रत्येक 2-2 जे पशु पक्षी आहेत, जे सरपटणारे असतील, जे उडणारे असतील, जे चालणारे असतील, त्या सर्वांना काय कर, त्या नावेमध्ये घेऊन ये. आणि त्यावेळेस प्रियांनो 40 दिवस रात्र पाऊस पडला, ही पृथ्वी नाश झाली. आणि नाश झाल्यानंतर ज्यावेळेस हे 8च लोक जेव्हा पुन्हा एकदा समितीवरती त्यांनी त्या जल प्रलयानंतर पाय टाकला, त्याच्यानंतर वचन सांगतं की ह्या 8 लोकांनंतर पुन्हा एकदा काय झालं, नवीन सुरुवात झाली. अधिकाधिक पिढ्या उत्पन्न झाल्या. पुन्हा एकदा काय झालं की जे गेलं होतं सगळं परत एकदा आलं. आणि पुन्हा एकदा वचन सांगतं की अशी लोक आले की ते अतिशहाणे झाले. म्हणून इथं वचन सांगतं की पुढे असे झाले की हे जे लोक होते त्यांची भाषा एकच होती. किती होती? त्यांची भाषा एकच होती. परंतु आता झालं काय, ही लोक स्वतःला जरा शहाणे समजायला लागले. काय ना, म्हणजेच काय झालं, त्यांना असं वाटलं, इथं वचन सांगतं ना की त्यांनी काय केलं, दगडाऐवजी त्यांनी काय केलं, विटा तयार केल्या, आणि चुन्याऐवजी त्यांनी काय केलं, डांबर वापरलं. म्हणजे यांना काय झालं, जरा जास्त यांना बुद्धी आली. आता यांना बुद्धी आल्यामुळे प्रॉब्लेम असा झाला, या लोकांनी काय डोकं लावलं की आपण काय करूया, ते एका मैदानामध्ये पोहोचले, तिचं नाव होतं शिनार देश. त्या शिनार देशामध्ये त्या मैदानामध्ये पोहोचले आणि त्यांचं डोकं जरा फास्ट चालत होतं. म्हणून त्यांनी एक विचार केला की या पृथ्वीवरती काय करू, आपली पांगापांग नाही झाली पाहिजे, आपण असं काहीतरी करू की आपलं नाव शेवटपर्यंत चाललं पाहिजे. बघा प्रियांनो, म्हणजे परमेश्वराने या लोकांना का तयार केलं, यांनी परमेश्वराच्या वचनावरती चालावं, शैतानाच्या कटकारस्थानापासून सावध राहावं, पापापासून दूर राहावं. पण आता हे काय झालं, यांनी काय केलं, आपली एक टीम तयार केली. आता ज्यावेळेस ह्या लोकांनी एक टीम तयार केली, प्रियांनो, हे स्वतःला शहाणे समजायला लागले. यांनी काय केलं, दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरायला सुरुवात केली. आणि इथं वचन सांगतं 4, मग ते म्हणाले, चला आपल्यासाठी एक नगर आणि एक गगनचुंबी शिखराचा उंच बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. आता ह्यांचा शहाणपणा वाढला, म्हणजे हे स्वतःला काय समजायला लागले, शहाणे समजायला लागले. आता यांनी काय केलं, हे परमेश्वराच्या पुढे जायला बघायला लागले. हे म्हणले, गगनचुंबी आपण काय करू, एक बुरुज बांधू. गगनचुंबी म्हणजे काय, उंच. म्हणजे हे गगनाचं चुंबन घ्यायला निघाले होते. आता ह्यांनी ठरवलं, पण आता देवाला प्रश्न पडला की ह्यांची तर आता कृत्याची ह्यांच्या सुरुवात झाली, हे पुढं काय काय करतील, हे तर मला ओळख पण देणार नाही. पण ज्या परमेश्वराने मानवाला निर्माण केलं आणि जे दुष्ट लोक होते, जे पापी होते, त्या जलप्रलयामध्ये सगळे संपून टाकले.
पण परमेश्वराने एक नोहासोबत वाचा बांधली की पृथ्वीवर परत कधी मी लोकांना मारणार नाही आणि असं कधी जलप्रलय मी आणणार नाही. म्हणून देवाने काय केलं, नोहामध्ये आणि त्याच्यामध्ये करार केला की ज्यावेळेस जास्त पाऊस पडेल मी काय करेन, तुम्हाला इंद्रधनुष्य दाखवून ठेवेन की ही माझी वाचा आहे की मी कधीच पृथ्वीवरचा नाश करणार नाहीये, मी लोकांना कधी मारणार नाहीये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर प्रियांनो, त्या ठिकाणी आपण एक गृहीत धरू की त्या ठिकाणी आपण समजू 10 लाख लोक असतील. किती असतील? किती असतील? 10 लाख लोक. पण आता परमेश्वराने जेव्हा तिथे येऊन बघितलं, हे जरा जास्त डोकं चालवायला लागले. पण परमेश्वराने तर वाचा मारली, ह्यांना तर मारायचं नाहीये, मग आता काय करायचं? शेवटी किती गेले तरी तो कोण आहे? परमेश्वर. आपण एक उदाहरण धरू. बायबलमध्ये असं कुठे लिहिलेलं नाहीये की तिथे 10 लाख लोक होते, पण एक आपण उदाहरण धरूया. कारण आता पृथ्वीवरची सगळीच लोक तिथे येऊन पोहोचली म्हणल्यावर आपण एक इमॅजिन करू की 10 लाख लोक असतील. ठीक आहे. आता त्या 10 लाख लोकांमध्ये त्यांनी टीमा तयार केल्या असतील 2-2 लाखाच्या. 2 लाख जण विटा बांधायला, 2 लाख जण डांबर करायला, 2 लाख जण प्लॅनिंग करायला, 2 लाख जण कशासाठी? ते मिस्त्री लोक, गवंडी कामगार, त्याच्यासाठी 2 लाख लोक. आपण एक जस्ट इमॅजिन करू. बायबलमध्ये लिहिलं नाही, कारण बायबलमध्ये इतक्या सगळ्या डीपमध्ये लिहिलं जात नाही, ते आपल्याला समजलं पाहिजे. तर प्रियांनो, आता परमेश्वराने काय केलं, ही सगळी जरा शाने झालेत, मला तर कोणी बघतच नाही. देवाला वाटलं असेल ना की अरे मी ह्यांना बनवलंय कशासाठी, हे यांचंच चाललंय सगळं काही. प्रेज द लॉर्ड. आता खूप इंटरेस्टिंग स्टोरी ऐका. आता तिथं परमेश्वराने काय केलं, परमेश्वर म्हणला आता खाली येऊन मी बघतो काय करू. पण देवाने काय केलं की आपण काय करू, यांच्या भाषेचा जरा घोटाळा करून टाकतो. आता हे जास्त शाणे झालेत, भाषा एकच. किती भाषा? बोला, एकच भाषा, एकच. पण आता करायचं काय, तर परमेश्वराने काय केलं, यांच्या भाषेचा घोटाळा करून टाकला. आता मला सांगा, ज्याला वीट बांधायचं काम दिलंय तो दुसऱ्याच भाषेत त्याच्यासोबत बोलायला लागला, त्याला काय समजणार त्याची भाषा? ते म्हणला असणार तू असं काय बोलतो बाबा, तू पहिल्याची भाषेत बोल ना. तो म्हणत त्यांची भाषा चालू झाली असेल. आता जो स्ट्रक्चर बांधणार आहे, ज्याला बुरुज बांधायचं काम दिलं, ज्या 2 लाख लोकांना, त्याच्यातले अर्धे लोक वेगळी भाषा बोलतात. तो त्याला म्हणतो अरे तू इथं विटला म्हणून थापी मार. तो त्याला दुसऱ्याच भाषेत बोलतोय. तो म्हणतो अरे तू असं का बोलायला लागला? आता झाला घोटाळा. हा, यांनी काय केलं, यांना वाटलं आपण परमेश्वराला घोटाळा टाकू. अरे तो परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने काय केलं, सगळा घोटाळाच करून टाकला. वचन सांगतं त्यांच्या भाषेचा असा घोटाळा झाला, कुणाला काही समजत नव्हतं. प्रेज द लॉर्ड. आता जो डांबर लावणार आहे, त्याच्या टीम मधला माणूस त्याला दुसऱ्याच भाषेत बोलायला लागला. हा म्हणतो अरे आपली भाषा बोल ना. हा म्हणतोय काय, मला नाही कळत, मला नाही कळत. झाला घोटाळा. आता यांनी काय डोक्यात विचार केला, अरे बापरे, हे कसं काय झालं असेल बरं? हा माझ्यासोबत बांधकाम करणारा, हा जर माझी भाषेला कळत नाही तर आपलं बांधायचं काम राहून जाईल. मग आता यांनी एक विचार केला, आता ज्याला आपली आपली भाषा कळती, भाऊ आपण आपापली एक टीम तयार करू आणि आपलं निघून जाऊया. काय आता आपल्या यांच्यासोबत काय जमणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. आता मी तुम्हाला एक सांगतो, आपले थॉमस ब्रदर मराठी. आता मी जर त्यांना म्हणलं, एक साऊथ इंडियन व्यक्ती आहे, ठीक आहे, कोण आहे, जो कन्नड बोलणार आहे, त्या कन्नड व्यक्तीला आणि आपल्या मराठी थॉमस ब्रदरला मी एक ठिकाणी बसवलं आणि म्हणलं आता तुम्ही दोघं काय करा, एक परमेश्वराचं काय करा, गीत नवीन तयार करा. त्यांना जमणार आहे का? तो एवढा मोगडा म्हणून आणि हे म्हणते अरे तुला कळतंय का मी काय बोलतोय, म्हणजे काय बोल घोटाळा. थॉमस ब्रदर काय म्हणतील, मास्टर साहेब तुम्ही मला मराठी माणूस द्या बरं, हे काय बोलते मला काहीच कळत नाही, सगळं डोक्यावर. त्यावेळेस पण तिथं तीच गडबड झाली. हालेलुया. प्लास्टर म्हणणारा की तो काहीतरी वेगळीच भाषा बोलतोय. हा म्हणतो अरे तुला झालंय काय, तो म्हणतो त्याच्या भाषेत तुला झालंय काय. ही झाली पांगापांग. हालेलुया. ही काय झाली, पांगापांग झाली. आता आपण काय गृहीत धरलं होतं, तिथं असतील 10 लाख लोक, ठीक आहे, आणि आपण मग एक गृहीत धरू त्यांनी काय केलं असं 10,000, म्हणजे परमेश्वराने तिथं आपण एक गृहीत धरू 100 भाषा परमेश्वराने तिथं दिल्या. किती दिल्या? 100 भाषा. आता 10 लाखातलं जर 100 डिवाइड करायचे म्हणजे 10,000 लोकांचा एक ग्रुप झाला. बरोबर. 10,000 गुणिले 100 10 लाख. बरोबर ना? माझं गणित चांगलं आहे ना? आता 10,000 लोकांना जर वेगळ्या भाषा दिल्या, हा वेगळी बोलतोय, तो वेगळी बोलतोय, तो वेगळी बोलतोय. आता विटा भाजणाऱ्याला दुसरी भाषा, तो दुसरी भाषा, सगळा गोंधळच उडाला. आता हे वैतागले, हे काय म्हणले असतील,
आता आपण एक काम करू बाबा, हे 10-10 जणांची टीम आहे ना, आपण काय करू, आता मी इकडे जातो, मी तिकडे जातो, मी तिकडे जातो. ह्या लोकांनी काय विचार केला, पृथ्वीवरती आपली पांगापांग होणार. पण परमेश्वराने काय केलं, यांना सगळीकडं पांगून टाकलं. बोलो येशू मसीह की हालेलुया. आता काय झालं, कुणी गेलं अमेरिकेमध्ये, कुणी गेलं जर्मनीमध्ये, कुणी गेलं भारतामध्ये, आणि आपण आलो महाराष्ट्रामध्ये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता प्रियांनो, आता काय झालं, आता सगळी झाली पांगापांग. आता भाषा वेगळ्या झाल्या, त्या भाषा वेगळ्या झाल्या, तिथं ती लेकरं तशी जन्माला आली, मग ते त्यांच्या भाषेमध्ये काय झाले, बोलायला लागले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या परमेश्वराने जर भाषा बदलली असेल ना, तर ती चांगल्या सांगितली. हालेलुया, हालेलुया. पृथ्वीवरती काय झालं असतं, एकच भाषा. काय झालं असतं, एकच भाषा. पण हे जे झालं, हे कशासाठी झालं, चांगल्यासाठी झालं. जर एकच भाषा असती ना, तर सगळ्यांनी काय केलं असतं, आपली आपल्या डोक्याची टेक्नॉलॉजी वापरली असती आणि म्हणले असते परमेश्वर नाही. हे लोक परमेश्वराला चॅलेंज करायला निघाले होते. काय करायला, गगनचुंबी डायरेक्ट आकाशापर्यंत बुरुज बांधायला निघाले होते. परमेश्वराने म्हणलं असं, बुद्धी मीच तुला दिली आणि तू माझ्या पुढे चालला का, ह्या मग पांगापांग. हालेलुया. आता प्रियांनो, ही पांगापांग झाली, भाषा बदलली. समजलं तुम्हाला, काय झाली, भाषा बदलली. आता ह्या पूर्ण पृथ्वीवरती एकच देव, एकच परमेश्वर आहे. तो कोण आहे, कोण आहे, हालेलुया. आता प्रियांनो बघा, ही तर झालं भाषा. आता या भाषेचं मी तुम्हाला अजून एक समजवतो. वचन काय सांगतं की जेव्हा पांगापांग झाली, बरोबर. आता तुम्हाला लोक तुम्हाला म्हणतील तुमचा देव कोणता आहे, परदेशातला. लक्ष द्या, काय म्हणतील, बोलतात ना लोक, हा बाहेरचा देव आहे, इस्रायलचा देव आहे. जर तुम्हाला इथून पुढे कोणी म्हटलं तुमचा देव इस्रायलचा, त्यांना म्हणायचं माझा देव मराठी आहे. काय म्हणायचं, काय म्हणायचं. आता ते म्हणणार तू येडा झालास, ऐकून घ्या. त्यांना म्हणायचं माझा देव मराठी आहे. ते म्हणणार कसं काय भाऊ, म्हणायचं मी मराठीमध्ये प्रार्थना करतो. हालेलुया. मी कशात प्रार्थना करतो, मग परमेश्वर उत्तर देतो का नाही देत, अरे जोरात बोला. म्हणजे त्याला मराठी, म्हणजे तो कोण झाला, हालेलुया. कोण म्हणता परमेश्वर परदेशातला आहे. अरे परदेशातल्या माणसाला जाऊन मराठी बोला, त्याला समजणार आहे. पण माझ्या परमेश्वराला मराठी समजते, म्हणजे तो माझ्यासाठी मराठी झाला. हालेलुया. अरे पंजाबी लोक पंजाब मध्ये देवाची प्रार्थना करतात, तरी परमेश्वर त्यांचा ऐकतो. तो पंजाबी लोकांसाठी कोण झाला, पंजाबी झाला. हालेलुया. काही लोक साऊथ इंडियन कंट्री मध्ये तेलुगू, कन्नड, मल्याळम मध्ये प्रार्थना करतात. हालेलुया. ते लोक पण चर्च चालवतात. कुठल्या भाषेत, कन्नडी, तेलुगू, मल्याळम भाषेमध्ये. तरी सुद्धा परमेश्वर त्यांचा ऐकतो. मग माझा परमेश्वर कोण झाला, साऊथ इंडियन लोकांचा झाला. माझा परमेश्वर परदेशामध्ये गेला. जर्मन भाषेमधले लोक जर्मन मध्ये प्रार्थना करायला लागले. अहो त्यांची पण भाषा त्यांना समजायला लागली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझा परमेश्वर नायजेरियामध्ये गेला, काळ्या लोकांमध्ये गेला, गोऱ्या लोकांमध्ये गेला. त्यांची पण भाषा त्याला समजायला लागली. म्हणून लोक तिथं काय करायला लागले, चर्चमध्ये स्तुती आराधना करायला लागले, प्रार्थना करायला लागले. अरे कोण म्हणता परमेश्वर परदेशातला आहे, माझा परमेश्वर माझ्यासाठी मराठी आहे. तो माझ्या महाराष्ट्रातला आहे. हालेलुया. तुम्ही मराठीत प्रार्थना करता, तो मराठीत तुम्हाला उत्तर देतो. तुम्ही गुजरातीत प्रार्थना करा, तो गुजरातीत तुम्हाला उत्तर देणार आहे. इथून पुढं लोकांना ठणकावून सांगायचं माझा परमेश्वर मराठी आहे. बोला माझा परमेश्वर. हालेलुया. कोण म्हणतं माझा देव परदेशातला आहे. हालेलुया. अहो ज्यांनी पृथ्वीवरती लोकांची पांगापांग केली, मग ज्यांनी भाषा त्यांना दिला, ज्या देवानी त्यांना भाषा दिल्या, ज्या देवानी त्याला अख्ख्या पृथ्वीवरती पाठवलं, त्याच एका देवाला ती भाषा समजणार आहे. हालेलुया. आणि तो देव काय करणार आहे, त्याचं उत्तर देणार आहे. प्रेज द लॉर्ड.
कुठेही जा, हॉलंडला जा, पोलंडला जा, लिमाला जा, लिमा म्हणजे काय देश आहे, पेरूला जा, पेरू हा पण एक देश आहे, दुबईला जा, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड, कुठेही जा तुम्ही, कुठं पण जा, ज्या देवानी भाषा पांगवली ना त्यालाच त्याची भाषा कळणार आहे, कुणाचं पण ते काम नाहीये. हालेलुया, हालेलुया. आपला देव फक्त मराठी समजणारा नाहीये, कारण ज्यांनी ही पृथ्वी निर्माण केली आणि ज्यांनी या पृथ्वीच्या पाठीवरती सगळ्यांची पांगापांग केली ना, मला माहित नाही किती देश असतील, माझ्या माहितीप्रमाणे तर जवळजवळ 300च्या आसपास देश आहेत आणि भाषा पण इतक्या असतील ज्या देवानी ज्या भाषा केल्यात ना तोच ती भाषा समजू शकतो, बाकी किसका काम नहीं है यहाँ पे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असा आपला परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. माझा परमेश्वर हालेलुया, कारण तो मराठीतून प्रार्थना ऐकतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कुठेही जा, कुठेही जा, जगामध्ये एकच भाषा कुठली माहिती? हालेलुया. तुम्ही कुठेही परदेशात गेले, तुम्ही नुसतं प्रेज द लॉर्ड आणि हालेलुया जरी म्हणलं ना तरी ते काय म्हणणार? हा आपला माणूस आहे बरं का, ह्याला समजू किंवा नाही समजू पण हा येशूचा माणूस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बघा प्रियांनो, कसं बायबल आपल्याला शिकवतं. अरे ज्यांनी पागापांग केली या पृथ्वीवरती, हा त्याला भाषा नाही समजणार का? आपला देव फक्त सीझनवारी नाहीये, किंवा आपला देव एकच बोली भाषा ऐकणारा नाही. आता तुम्ही हिंदीमध्ये प्रार्थना करा, हिंदीमध्ये उत्तर देणार. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपला परमेश्वर हा एकमेव असा देव आहे की जगातल्या सगळ्या भाषा त्याला समजू शकतात. म्हणून आपला विषय काय होता? पृथ्वीवरील भाषेचा जन्म कुठून झाला? तर त्या शिनार देशातनं माझ्या परमेश्वराने त्या भाषेचा जन्म केलाय. हालेलुया. किती जणांना समजतं? माझा परमेश्वर कोण आहे? माझा परमेश्वर कोण आहे? बोलो येशू मसीही. तर प्रियांनो, इथून पुढं कधीच असं म्हणायचं नाही. कुणी म्हणलं ना हा परदेशात, त्याला डायरेक्ट म्हणायचं, घाबरायचं डायरेक्ट त्याला म्हणायचं, भाई मेरा परमेश्वर जो महाराष्ट्रन भी है, गुजराती भी है, साडा परमेश्वर पंजाब दा है, वो पंजाबी गल सुनता है, तो प्रत्येक भाषा समजते त्याला. अरे तो देव आहे, देव तो टाइमपास नाहीये, हा टाइमपास नाहीये, तो खाणारा पिणारा नाहीये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हो, देवाचं वचन सांगतं की तो कधीही न झोपणारा, न डुलकी घेणारा, तो सदा सर्व काळ तत्काळ तुमच्यासाठी तो त्याचे स्वर्गदूत त्यांनी रेडी करून ठेवले. तुम्ही फक्त बोलायचं आणि देवाने ते काम करायचं. तुम्ही फक्त बोलायचं, देवाने ते काम करायचं. हालेलुया. तसंच प्रियांनो बघा, देवाने आपल्याला कुठलं वरदान दिलंय? अन्य भाषेचं वरदान दिलंय. बरोबर ना? म्हणजे आपल्या परमेश्वरामध्ये एक वेगळी आणि जबरदस्त क्वालिटी. कारण अन्य भाषा इतक्या आहेत ना, खूप अन्य भाषा. येशू तो 10,000 भाषामध्ये बोलत होता. मग तुम्ही विचार करा, ज्यांनी भाषा बनवल्या त्यांना ते समजतातच, पण अजून कुठल्या तरी अन्य भाषा त्या देवाने तुम्हाला मला दिल्या का? त्या गूढ भाषा तुम्हाला मला याच्यासाठी दिल्या की सैतान कन्फ्यूज होणार चाहिए. तो गडबडीत पडला पाहिजे, जसा तो सीआयडी मधला म्हणतो ना, कुछ तो गडबड. ते सैतान पण म्हणला पाहिजे त्यांच्या टीमला असा. आता आपण एक उदाहरण घेऊ. तेजस भाऊ प्रार्थनेत बसलाय, मराठीमध्ये प्रार्थना करताय, पण नंतर पवित्र आत्म्याने अन्य भाषेमध्ये प्रार्थना सुरुवात केली. तो सैतान काय म्हणत? कुछ तो गडबड है. आता याला कसा पाडायचा? काय बोलतोय माहितच नाही. बायबलचं वचन सांगतं तो गूढ भाषा तुमच्याकडनं बोलतो. हालेलुया. झोपा गेलं ना सगळ्यांच्या? हालेलुया. वचनच कसं आहे? समजदार वचन आहे. तर आपला परमेश्वर एवढा जबरदस्त आहे ना, बस काय विषय घ्यायचा नाही. पण प्रियांनो बघा ना, काही लोकांना, मी आता खुल्लं बोलतो युट्यूब मधनं, काही लोकांना भीती वाटायला लागली. आमचा धर्म संपायला लागला आहे ना, चर्च तोडायला लागले.
अरे तुम्ही तोडून टाकावं चर्च, काही फरक पडत नाही. त्या उत्तर प्रदेशमध्ये चर्च तोडून टाकली, ठीक आहे, काय हरकत नाही, तोडून टाका. त्या गुजरातमध्ये सेंट थॉमस नावाचं एक चर्च होतं, त्या चर्चचं लॉक तोडून हे लोक आत घुसले. XYZ कोणी पण असतील ते, हे लोक चर्च सोडून आतमध्ये घुसले आणि बाहेर येऊन परत त्यांनी त्यांचं नवीन टाळं त्या चर्चला लावलं की चर्च बंद करा. अरे माझ्या परमेश्वराचं एक वचन आहे. आणि ज्यावेळेस मी ते बघितलं ना, मला खूप आनंद झाला. का माहिती? माझ्या परमेश्वराने काय बोलला माहिती का? तुम्ही हे मंदिर तोडलं ना, मी 3 दिवसात उभा केलं. अरे तुम्ही असले मंदिर किती तोडाव, पण हे मंदिर कोणीच तोडू शकत नाही. हालेलुया. परमेश्वर चर्च मध्ये तर असतोच, पण चर्च जर तोडलं ना, तर परमेश्वर म्हणतो चर्च पेक्षा मला तुझ्या मंदिरामध्ये राहायला मला आवडते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अहो किती त्रास देणार आहे. बायबल हे धार्मिक ग्रंथ नाही. बायबल एक ह्या पृथ्वीवरचा एक असा एक शास्त्र आहे ना, ज्याच्यामध्ये भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ सगळं इन्क्लूड केलेलं आहे. त्या वचनामध्ये सगळं लिहिलेलं आहे. आणि आज तेच होत चाललेलं आहे. त्या लोकांना समजत नाहीये धर्म परिवर्तन. अरे काय धर्म परिवर्तन आहे? अरे एक जर माझ्यासारखा बेवडा जर रस्त्यावर पडत होता, त्या येशूने नवीन जीवन दिलं, तर मी काय धर्म परिवर्तन केलं? प्रेज द लॉर्ड. मी काय धर्म परिवर्तन केलं? मी काय केलं? मी फक्त माझा देव चेंज केला. एका दिवसामध्ये तुमचं व्यसनमुक्ती केंद्र सुद्धा दारू सोडू शकत नाही, पण त्या परमेश्वराने एका दिवसात मला चेंज करून टाकलं. असं तर जबरदस्त परमेश्वर. मग आता काही लोक म्हणतील, हा मग तो रस्त्यावर बेवडा पडलाय, त्याला एक दिवसात चेंज करा. नाही ना होत तसं. घरामध्ये कोणीतरी प्रार्थना करणारं लागतं. मी एका दिवसात कसा चेंज झालो? कारण माझ्या घरचे 6 महिने प्रार्थना करत होते, म्हणून तर मी एका दिवसात लगेच चेंज झालो. ना मला कुठलं औषध दिलं, ना मला कुठला अंगारा दिला, ना कुठलं लिंबू दिलं. चर्चमध्ये आणलं, स्तुती आराधना झाली, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवसापासून दारू बंद, गुटखा बंद, सिगरेट बंद. मग मी अशा देवाची का सेवा करू नको? हालेलुया. मी लोकांपर्यंत पोहोचणार, मी लोकांपर्यंत जाणार, आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त हा परदेशातला नाही, तर हा महाराष्ट्रातला पण आहे. हे मी लोकांना जाऊन सांगणार. मला कुणाला नावं नाही ठेवायची, मला कुठल्या धर्माला नावं नाही ठेवायची. मी पण त्याच्यातलाच होतो. जेव्हा माझ्या घरात पण प्रार्थना झाली, तरी सुद्धा माझ्यावरती संकट आलं. त्यावेळेस मी बोललो, हे माझ्या घरात हे गाणे बिणे काय झाले नाही पाहिजे, इथून पुढं हे प्रार्थना भित्ता माझ्या घरात नाही झाली पाहिजे. तर ज्यावेळेस स्वतःवरती येतं ना, तेव्हा समजतं काय होतं. प्रेषित पौलांनी पण तेच केलं. ख्रिस्ती लोकांना छळ दिला, इतका छळ केला, पण शेवटी काय झालं? वचन सांगतं, अचानक त्याच्या डोळ्याची दृष्टी गेली आणि तो आंधळा झाला. पण 3 दिवसानंतर त्याच प्रभू येशू ख्रिस्ताचा एक दास आला, त्याच्यावर प्रार्थना केली आणि त्याला परत डोळे आले. हालेलुया. डॉक्टरचा इलाज केला. तसंच माझ्यासोबत पण झालं. मी म्हणत होतो माझ्या घरात प्रार्थना काय झाली पाहिजे, हे असे हे तसे हे लोक तसले, हे खरंच धर्म हे ते करतात, चेंज करतात. या लोकांना काय कामं धंदे नसतात, उठसूट कुणाच्या घरात घुसायचं बोंबलत की हातामध्ये पुस्तक घेऊन. पण आता मला समजतंय ते बोंबलत नाहीयेत, मीच बोंबलत होतो. मी म्हणायचं हे पुस्तक घेऊन कुणाच्या घरात शिरतात, पण ते पुस्तक नाही. आता मी ते पवित्र शास्त्र घेऊन लोकांच्या घरामध्ये जातो, देवाची सुवार्ता गाजवायला. हालेलुया. अरे परमेश्वर चेंज करून टाकतो. तुम्ही अंतःकरणाने मागितलं ना, मिळतं. हालेलुया. खूप पॉलिटिशियन चाललंय, घाबरायला लागलेत लोक. ते कुठलं तरी महाराज आहे, ते तर डायरेक्ट म्हणतो, काय त्याचं नाव, अनिरुद्धाचार्य. ते तर डायरेक्ट म्हणतात, ख्रिस्ती लोगों को पत्थर मारो. अरे तुम्ही पत्थर जरी मारले ना, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. हालेलुया. की प्रभू हे दगड तिथंच राहू दे. आणि ते स्वतःच घाबरले. ते म्हणते एक दिवस पुरा देश ईसाई होईल. अरे माझ्या प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलंय, हालेलुया, तुम्हाला छळ होईल, तुम्हाला त्रास होईल, पण घाबरू नका. घाबरू
तो जिवंत परमेश्वर आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. असल्या लोकांना घाबरायचं नाही. आपली सेवा करायची, प्रार्थना करायची, स्तुती आराधना करायची आणि त्या लोकांसाठी प्रार्थना करायची, कारण आपणही पहिल्या वेळेस तसेच होतो. त्याच्यामुळे त्यांना दोष देण्यात फायदा नाही. माणूस चांगला आहे, पण त्याच्या डोक्यामध्ये विचार घालणारा हा सैतान तो बेकार आहे. तो सैतान विचार टाकतो, घुसाचे तोडून टाका का, त्याचं काम बंद पडायला लागलं का? कारण देवाचं येणं हे नजीक आहे. आणि बायबलचं वचन सांगतं, ज्यावेळेस परमेश्वर येईल ना, त्या सैतानाचे 12 वाजणारे म्हणून तो घाबरायला लागला. आणि मी याच युट्यूब मधनं सांगतो की लोक म्हणतात की पैसे देतात. आता मी या युट्यूबच्या माध्यमातून सांगतो की जो पण माझा व्हिडिओ ऐकत असेल, जिथं पैसे भेटतात मला बोलवा, मला पैशाची गरज आहे. बघू कोण देत आहे. ही तर सगळ्यांना गरज आहे ना पैशाची. मी युट्यूबच्या माध्यमातून बोलतो, जिथं पैसे तुम्हाला दिसतंय की इथं पैसे देतात, मला फोन करा. माझा नंबर मी टाकतो मेसेजमध्ये, मला फोन करा. इथं पैसे भेटतात, मी जातो, ते पैसे घेतो आणि ज्या गरीब लोकांना गरज आहे ना त्यांना मी जाऊन देतो. प्रेज द लॉर्ड. हे काही होत नाहीये. हे फक्त लोक काय करतात, भ्रम फैलवतात, लोकांना हे खोटं खोटं काहीतरी सांगतात. पण जो जिवंत आहे त्याला मेलेला कोणीच म्हणू शकत नाही. आणि हे त्या लोकांना पण कळलेलं आहे की हा जिवंत आहे, हा लंगड्यांना चालवायला लागलाय, हालेलुया, आंधळ्यांना दृष्टी द्यायला लागलाय, मेलेल्यांना जिवंत करायला लागलाय. अहो दुकान आपली नाही चर्चची, तर दुकान त्यांची बंद पडायला लागली म्हणून हे घाबरायला लागले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक बार जोर से बोलो, येशू मसीह की हालेलुया. यानो खरंच आपण आज बघितलं कशा प्रकारे आहे ना, अहो परमेश्वराच्या पुढे पुढे जायचा प्रयत्नच करायचा आहे. ज्यांनी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, प्रेज द लॉर्ड, त्यांनीच या भाषा पण निर्माण केल्या आणि त्याच एका देवाला या सगळ्या भाषा समजतात. हा असा पृथ्वी तलावाचा एकच देव आहे. त्या जगातल्या सगळ्या भाषेमध्ये प्रार्थना जर केली जाते ना, त्यांची प्रार्थना पण त्या देवाला समजते. बघा आपला देव किती महान आहे. हालेलुया. तर प्रियांनो, मी शेवटी एक मेसेज सांगतो की आजकाल शैतान खूप एवढा म्हणजे भडकलाय, खवळलाय ना, तो माणसांच्या डोक्यात विचार टाकतोय. तरुण मुलांना मुलींना तो घाणेरड्या गोष्टीमध्ये घेऊन चाललाय. त्या मोबाईलच्या माध्यमातून पॉर्न व्हिडिओ, त्याच्यातनं तो यंग मुलांना घाणेरडं करत चाललेला आहे. तर आपण इथून पुढे जी प्रार्थना करणार आहे ती प्रार्थना याच्यासाठीच करा. जे लहान मुलींवर बलात्कार होतात आहे ना, जे रेप होतात, मर्डर होतात, चोऱ्या होतात, खून होत आहे, हे सगळं कोणाकडं नाही. हे सगळं सैतानाकडे. ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये प्रार्थना करताल ना, तर हीच प्रार्थना करा की जी येणारी पिढी आहे ना, ती पिढी चांगली असेल. कारण ही सिगरेटची एक ना जबरदस्त फॅशन झालेली. अहो कॉल सेंटरच्या बाहेर उभा राहिला ना, ते मुलींना पण आहे ना, काय झालंय काय माहिती. एका हातामध्ये ज्यूस असतो किंवा कोल्ड्रिंक असतो आणि चहा असतो, आणि दुसऱ्या हातामध्ये त्यांच्या भाषेतला सुट्टा. काय खपाखप 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 खपाखप, धरकांडी मारधूर, धरकांडी मारधूर. त्या धुरात एक दिवस उडून जाते. ते खरंच मी प्रार्थना करतो की परमेश्वरा त्या बहिणीला, त्या भावाला ज्ञान दे, बुद्धी दे. फुलफुला वाजवत आणि ते त्याची ऍड पण कोण करतो, अजय देवगण करतो. काय म्हणतो, जुबा केसरी. अरे जुबा केसरी ना, थोबड सडून जातं. केसरी नाही, केसरी तर होतच, पण थोबड सडून जातं, कॅन्सर होतो आणि मग तोंड फाडावं लागतं. हा सैतान एकही संधी सोडत नाही हो. हा मोबाईल मधनं पण बाहेर आलाय, माहिती कसा. हा मोबाईल मधनं पण बाहेर आलाय. तुम्ही युट्यूब खोललं तर जंगली रमी डाउनलोड कीजिए. क्या कीजिए, जंगली रमी डाउनलोड कीजिए, 8,000 का बोनस लीजिए और उसके बाद में आपके बैंक का 8,000 रुपए उसके पीछे डलाइए और भिखारी हो जाइए. हा मोबाईल मधनं पण आलाय. हा कुठून येत नाही.
सगळीकडनं यायला लागला, इकडून तिकडून तिकडून तिकडून. याचं एकच काम आहे, माणसांना खराब करणं. पण मला नाही माहिती लोकांना काय आवडतं दारू प्यायला. आता मी पित होतो ती गोष्ट वेगळी आहे, मी पित होतो ती गोष्ट वेगळी आहे. पण जेव्हा जास्त सैतान माझ्यावरती अटॅक करायला लागला, जेव्हा बाटल्या जेव्हा जास्त पलटी व्हायला लागल्या, तेव्हा समजलं आता आपलं काही खरं नाही, आता आपण आऊट झालो. माझा परमेश्वर म्हणतो ना, मी तुला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. हालेलुया. प्रेम आपल्या प्रार्थनेमध्ये नेहमी आठवण ठेवा निरंतर. जे बलात्कार होता, जे खून होता, ज्या चोऱ्या होतात, जी मारहाण होती, याच्यासाठी कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि आपण सर्वांनी मिळून आज ती प्रार्थना करूया. हालेलुया. प्रियांनो, आजचं जे वचन होतं, या वचनाने देव बाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू. बंद करू, आपण सर्व आपले डोळे बंद करू आणि प्रार्थनेमध्ये जाऊया. धन्यवाद करतो माझ्या स्वर्गीय बापा, आदर मान महिमा आणि गौरव राजा तुला देतो. माझ्या परमेश्वरा मी प्रार्थना करतो पिता, आज जे खून होतात, जे रेप्स होत आहेत माझ्या परमेश्वर, ज्या चोऱ्या होत आहेत प्रभू राजा, हे सगळं प्रभू थांबलं जाऊ दे माझ्या परमेश्वरा. पिता तू आम्हाला शिकवलं दुश्मनांवरती प्रीती करा. प्रभू ते आमचे दुश्मन नाहीत रे परमेश्वरा, ते पण आमचे भाऊ आणि बहीण आहेत पिता. प्रभू जे तुझ्या कार्याला प्रभू जे थांबवतायत, जे प्रभू तू प्रभू जे ख्रिस्ती लोकांना छळ करतायत प्रभू, त्यांनाही प्रभू तू ब्लेस कर माझ्या परमेश्वरा, त्यांनाही प्रभू आशीर्वादित करा माझ्या परमेश्वरा. आणि प्रभू या पृथ्वीवरती प्रभू हे जे चोऱ्या खून दरोडे होतात, हे रेप होत आहेत प्रभू, या छोट्या छोट्या लेकरांवरती जे अत्याचार होत आहेत प्रभू, या सर्व लेकरांना, या सर्व माता भगिनींना, या सर्व भाऊ बहिणींना प्रभू तू ज्ञान दे, बुद्धी दे प्रभू. आणि हे सर्व काही पिता थांबलं जाऊ दे माझ्या परमेश्वरा. पवित्र आत्माजी हे सगळे सैतानाची कट कारस्थानं मी येशूच्या नामामध्ये मी फायर करतो पिता. धन्यवाद करतो परमेश्वर, तू सहाय्यता मदत करतो, तुझे आभार मानतो. विश्वासाने केलेली प्रार्थना नासरेतकर येशू याच्या गोड आणि गौरवी नावात मागतो. तुम्ही ऐका पिता. आमेन. बोलो येशू.